मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री पाहिलेली आहे, आपल्या डिपार्टमेंटची हिस्ट्री आणि मिशन विजन आणि मिशन बघितलेलं आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या तारखाही बघितलेल्या आहेत. ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी अगोदर पहिला व्हिडिओ बघावा, त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून आपल्याला वेळ पण मिळेल. इथपर्यंत झालेलं आहे आपलं विजन आणि मिशन. आता लोगोपासून सुरुवात करूया. हा लोगो आहे, हा आपला डिपार्टमेंटचा लोगो आहे, ज्यामध्ये वरच्या बाजूला जे आहे डाक सेवा जनसेवा असं लिहिलेलं आहे. इथे आहे डाक सेवा जनसेवा, भारतीय डाक हिंदीमध्ये, आणि खाली डाक सेवा जनसेवा. हा लोगो मागच्या 1-2 वर्षापूर्वीच नवीन डिझाईन केला आहे. लोगो सेम आहे, परंतु पूर्वी फक्त इथं भारतीय डाक असायचा आणि खाली इंडिया पोस्ट असायचं. पण आता त्याबरोबरच डाक सेवा जनसेवा हे ॲड केलं आहे. आपले जे मिनिस्टर आहे ज्योतिरादित्य सिंधिया, माननीय ज्योतिरादित्य सिंधिया हे आले तेव्हापासून हे जोडलेलं आहे, डाक सेवा जनसेवा. लोगो सेम आहे. लोगो जर तुम्ही पाहिलात तर सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की इनोलप आहे, इनोलपचा टाईप दिसतो, तो इनोलपच आहे. ॲट द फर्स्ट ग्लॅन्स इट इज अ इनोलप अँड द नेक्स्ट ग्लॅन्स इट इज अ बर्ड इन फ्लाइट अनहर्डड अँड अनरिस्ट्रिक्टेड. जे आहे हे शब्द महत्त्वाचे असतात. कधी कधी गाळलेल्या जागा भरा येऊ शकतात, त्या ठिकाणी मग हे विचारू शकतात की त्यापैकी कुठला शब्द आहे. तर सुरुवातीला काय दिसतं, एक इनोलप दिसतो, इनोलप असल्यासारखा आहे. आणि त्यानंतर एक बर्ड आहे ज्याचे पंख, हे जी येलो लाईन दिसतात तुम्हाला, हे पंख आहेत. रेड कलर हा आपला ट्रेडिशनल असोसिएशनचा कलर आहे, ट्रेडिशनल असोसिएशनचा कलर आहे विथ द पोस्टल सर्व्हिसेस अँड इट्स एम्बॉडीज पॅशन्स, हाऊएव्हर पॉवर अँड कमिटमेंट. पॉवर अँड कमिटमेंट, आपण कस्टमरला आपल्या कमिटमेंट देतोय आपल्या सर्व्हिसचे. येलो कलर जो आहे तो कम्युनिकेट्स होप्स, जॉय अँड हॅपीनेस. हे आपल्या लोगोचं वर्जन आहे, लोगोचं वर्णन आहे. लोगोचं वर्णन कोणी विचारणार नाहीये, परंतु माहिती असलं पाहिजे. आता ऑर्गनायझेशनचं ओव्हरव्ह्यू बघूया. ऑर्गनायझेशन ओव्हरव्ह्यू. द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट comes under the Ministry of Communication. Ministry of Communication, MOC याला म्हणतो आपण. आपलं जे डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, हे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंडर येतं. द पोस्टल सर्व्हिस बोर्ड, पोस्टल सर्व्हिस बोर्ड द अपेक्स मॅनेजमेंट बॉडी. अपेक्स म्हणजे सगळ्यात उच्च स्थानातले जे आहे, सर्वोच्च स्थान जे आहे आपलं पोस्टल सर्व्हिस बोर्डला आहे. सर्व्हिस बोर्ड जे आहे ते सर्वोच्च आहे आपल्यासाठी. ऑफ द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट कंप्राइजेस द चेअरमन अँड 6 मेंबर. ह्यामध्ये एक चेअरमन आहे, चेअरमन असतात आणि 6 मेंबर असतात. 6 मेंबर कुठले कुठले असतात? 6 मेंबर असतात ते पर्सनल, ऑपरेशन्स, टेक्नॉलॉजी, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, बँकिंग आणि डीबीटी अँड प्लॅनिंग. हे 6 जे आहेत, 1 2 3 हे 4 आहे. बँकिंग 5, कुठे गेलं 4? ऑपरेशन राहिला, ऑपरेशन 1 राहिलं, 5, आणि डीबीटी आणि प्लॅनिंग मॅनेजमेंट हे 6. असे 6 मेंबर असतात आपल्या जी अपेक्स बॉडी आहे. कुठली? पोस्टल सर्व्हिस बोर्ड, याची हे अपेक्स बॉडी आहे. याच्यामध्ये एक चेअरमन आहे आणि 6 मेंबर आहेत. चेअरमन कोण आहे? मग चेअरमन आहेत आपले DG, डायरेक्टर जनरल. डायरेक्टर जनरल हे त्याचे चेअरमन असतात. द डिपार्टमेंट इज अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द DG, डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट. ऑफिस कुठं आहे? नवी दिल्लीला आहे. इथे कुठं आहे? नवी दिल्ली इथं ऑफिस आहे. द DG also functions as the chairman, chairman of the postal service.
पोस्टल सर्व्हिसचे चेअरमन सुद्धा कोण असतात, डीजी असतात. लक्षात ठेवा. बोर्ड अँड सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंट. ॲट प्रेझेंट डेज मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आहेत, कोण आहेत, श्री ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत आपले मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन्स. आणि डीजी पोस्ट कोण आहेत, तर डीजी पोस्ट आहेत श्री संजय शरण आहेत. इथून इकडे का डीजी पोस्ट कोण आहे, श्री संजय शरण. आणि सेक्रेटरी कोण आहेत, श्रीमती वंदिता कौल. हे मला वाटतं रिटायर्ड झालेले आहेत वंदिता कौल मॅडम, तरी एकदा सर्च करा. अगोदर वंदिता कौल मॅडम होते सेक्रेटरी, आता चेक करा. द 6 मेंबर ऑफ द बोर्ड होल्ड पोर्टफोलिओज ऑफ पर्सनल, ऑपरेशन्स, टेक्नॉलॉजी, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, बँकिंग अँड डेबिट अँड प्लॅनिंग मॅनेजमेंट. हे 6 जे आहेत मेंबर आहेत कुठले, आपल्या पोस्टल सर्व्हिस बोर्डचे हे 6 मेंबर आहेत. आणि डायरेक्टर जनरल हे चेअरमन आहेत. अशा पद्धतीने आपले जे आहे पोस्टल सर्व्हिस बोर्ड चालत असतो. द ॲडिशनल सेक्रेटरी अँड फायनान्शियल ॲडवायझर. द ॲडिशनल सेक्रेटरी अँड फायनान्शियल ॲडवायझर, ज्याला आपण ASF हे म्हणतो, टू द डिपार्टमेंट इज अ परमनंट इन्व्हायटी. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. परमनंट इन्व्हायटी कोण आहेत डिपार्टमेंटचे, तर परमनंट इन्व्हायटी कोण आहेत, ॲडिशनल सेक्रेटरी अँड फायनान्शियल ॲडवायझर हे जे आहेत परमनंट इन्व्हायटी आहेत, हे लक्षात ठेवा. असे प्रश्न येऊ शकतात. द बोर्ड इज असिस्टेड बाय अ सिनियर स्टाफ ऑफिसर ऑफ द डायरेक्टरेट ॲज अ सेक्रेटरी टू द बोर्ड. डेप्युटी डायरेक्टर, जनरल डायरेक्टर अँड असिस्टंट डायरेक्टर जनरल प्रोव्हाइड द नेसेसरी फंक्शनल सपोर्ट फॉर द बोर्ड ॲट द हेडक्वार्टर. कुठे हेडक्वार्टरला असतात हे सगळे लोक, आपल्या जे सर्व्हिस बोर्ड आहे, जो बोर्ड आहे त्यांना सपोर्ट करत असतात. त्यानंतर आहे गव्हर्नन्स सिस्टम. त्यानंतर बघूया गव्हर्नन्स सिस्टम. द प्रोव्हाइडिंग पोस्टल सर्व्हिस द होल कंट्री हॅज बीन डिवायडेड इंटू किती, 23 सर्कल्स, पोस्टल सर्कल, 23 पोस्टल सर्कल्स. हे पूर्ण आपला कारभार चालवण्यासाठी आपलं जे डिपार्टमेंट आहे पूर्ण भारतभरामध्ये 23 विविध सर्कलमध्ये डिव्हाइड केलेल्या आहे. इच सर्कल इज अ इनकम्पेसिंग वन ऑर मोर दॅन वन स्टेट अँड ऑर अ युनियन टेरिटरी. प्रत्येक राज्यामध्ये हे चालण्यासाठी 23 सर्कल आहेत, परंतु जे छोटे छोटे राज्य आहेत किंवा काही युनियन टेरिटरी आहेत ह्यांना एक वेगळ्या सर्कलमध्ये ऍड केले. जसं आपलं महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कुठलं आहे, महाराष्ट्र सर्कल पाहिलं तर महाराष्ट्र सर्कलमध्ये गोवा राज्य सुद्धा येतं आपल्या महाराष्ट्र सर्कलमध्ये. त्याच पद्धतीने जे गुजरात सर्कल आहे, गुजरात सर्कलमध्ये येते दमण, दीव, दादर आणि नगर हवेली. हे एवढे जे आहेत गुजरात सर्कलमध्ये येतात. केरळामध्ये कोण येतात, केरळामध्ये येते लक्षद्वीप. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात. तर महाराष्ट्र सर्कलमध्ये काय, महाराष्ट्र सर्कलमध्ये गोवा येतं. नॉर्थ ईस्टर्न मध्ये जे आहेत 6 सिस्टर स्टेट्स जे आहेत आपल्या देशाचे ते आहेत. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स कुठले, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. हे 6 राज्ये नॉर्थ ईस्ट सर्कल जे आहे ह्याच्यामध्ये येतात. महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात की याच्यामध्ये नॉर्थ ईस्टर्न सर्कलमध्ये ह्यापैकी कुठलं राज्य नाही, तर त्यामुळे याच्यामध्ये सिक्कीम ते ऍड करू शकतात जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज व्हावं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. एक अरुणाचल प्रदेश आहे जे ए वरून आहे, 3 M आहेत आणि NT, AM3 NT. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा. त्यानंतर पंजाब सर्कलमध्ये कुठलं आहे, छत्तीसगड येतं. त्यामुळे तमिळनाडू सर्कलमध्ये येतं पुडुचेरी. आणि वेस्ट बेंगाल सर्कलमध्ये येतं अंदमान निकोबार येतं. त्याचबरोबर सिक्कीम सुद्धा वेस्ट बेंगालमध्येच येतं. यामध्ये माहित नाही का घेतलं नाही, सिक्कीम सुद्धा येतं. त्यानंतर आहे अ सर्कल्स
हेडेड बाय अ चीफ पोस्टमास्टर जनरल. जे सर्कल आहेत आपले ते कोण हेड करतं, त्यांना कोण हेड असतं आपल्या सर्कलचं, तर CPM जे आपण त्याला म्हणतो, चीफ पोस्टमास्टर जनरल. द सर्कल इज डिवायडेड इंटू रिजन. प्रत्येक सर्कल हे वेगवेगळ्या रिजनमध्ये डिवाइड केले असतात. जसं आपलं महाराष्ट्र सर्कलमध्ये आपलं पुणे रिजन आहे, त्या पद्धतीचं प्रत्येक सर्कलमध्ये रिजन असतात वेगवेगळे. पुणे रिजन आहे, गोवा रिजन आहे, संभाजीनगर रिजन आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे रिजन आहेत. The circle is divided into regions. A region is headed by a postmaster general, ज्याला आपण PMG म्हणतो. रिजनचे प्रमुख कोण आहेत, तर ते आहेत पोस्टमास्टर जनरल, PMG. रिजन्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू डिव्हिजन्स. प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत. हेडेड बाय अ सुप्रिटेंडेंट और सिनियर सुप्रिटेंडेंट, वेगवेगळे असतात. तर आपला विचार केला तर आपल्या सोलापूरमध्ये सिनियर सुप्रिटेंडेंट आहेत, तर पंढरपूरला आहेत सुप्रिटेंडेंट फक्त. तर अशा पद्धतीने जे डिव्हिजन्स असतात ते सुद्धा वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केले असतात. Divisions are classified as postal and RMS divisions. Postal and RMS division. Postal divisions are in charge of postal operations, whereas the RMS divisions manage the mail movement. Mail movement आपले जे मेल असतात, टपाल असतात, त्यांचे मुवमेंटचे काम जे RMS करतं, हे आपल्याला माहितीच आहे. The postal divisions are divided into subdivision, either headed by inspector or assistant superintendent of posts. Similarly, RMS divisions are also headed by inspector or assistant superintendent of RMS. ASRM ज्याला म्हणतो आपण, ASRM, आणि इथं ASP, IP, ASP दोन्हीकडे सेम आहे. IP जी केडर आहे दोन्हीकडे सेम आहे. जी IP जी केडर आहे ही दोन्हीकडे सेम आहे, पोस्टलमध्ये पण RMS मध्ये पण. परंतु जर लॉंग फॉर्म विचारला तर आपल्याकडे असिस्टंट सुप्रिटेंडेंट असतात, ज्याला ASP म्हणतो आपण. तर RMS मध्ये ASRM म्हणतात असतात, असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ RMS. इन द सर्कल अँड रिजन्स देर आर अदर फंक्शनल युनिट्स लाईक सर्कल स्टॅम्प्स डेपोट, पोस्टल स्टोअर डेपोट अँड मेल मोटर सर्व्हिसेस, हे सुद्धा सर्कलमध्ये येत असतात. Besides these 23 circles, there is another circle called base circle. Base circle कोणाला माहिती बेस सर्कल? बेस सर्कल हे आर्मीसाठी वापरलं जातं, टू कॅटर टू द पोस्टल कम्युनिकेशन नीड्स ऑफ द आर्मी फोर्सेस. आर्मी फोर्सेससाठी कुठलं सर्कल असतं आपल्याकडे, तर ते असतं बेस सर्कल. म्हणजे आपल्याकडे एकूण टोटल सर्कल किती आहेत, तर टोटल सर्कल आहेत 24. 23 आहेत पोस्टल सर्कल आणि 23 आहेत पोस्टल सर्कल, आणि 24 आहे आपलं कुठलं, बेस. बेस सर्कल हे आर्मीसाठी वापरलं जातं, लक्षात ठेवा. आर्मी पोस्टल सर्व्हिस, APS ज्याला म्हणतात. आपल्याकडले बरेच लोक APS मध्ये जातात, बरेच जणांचं स्वप्न सुद्धा असतं APS मध्ये जायचं. तर APS मध्ये अपार्ट फ्रॉम 23 सर्कल्स, there is a separate wing called the Army Postal Service. Army Postal Service ज्याला आपण APS म्हणतो. The APS functions as a government operated military mail service, military mail system in India to take care of postal needs of कोणाचे, आर्मी पोस्टल ऑफ आर्मी फोर्सेसचे. The APS is designated as another circle, म्हणजे 23 + 1 24, called the base circle. नाव काय त्याचं, बेस सर्कल म्हणतात त्याला. द बेस सर्कल इज हेडेड बाय अन ॲडिशनल डायरेक्टर जनरल. ॲडिशनल डायरेक्टर जनरल कोण हे हेड याचे APS, ॲडिशनल डायरेक्टर जनरल म्हणतात त्यांना. आर्मी पोस्टल सर्व्हिसेस इन द रँक ऑफ, रँक कुठली आहे त्यांची, तर मेजर जनरलची रँक असते. जे आपले APS चे हेड असतात, ॲडिशनल डायरेक्टर जनरल, त्यांची जी रँक असते आर्मीच्या लेवलला पाहिलं तर मेजर जनरल लेवलची रँक असते. The officer cadre of the Army Postal Service comprises officers on deputation from the civil posts. Civil post आपल्याकडून सुद्धा या पोस्टवर जात असतात. 75%, 75 किती पर्सेंट, 75% जे आहे ते असतात, सॉरी 70 झालं,
75% जे आहे सिव्हिल पोस्टमधून जातात, तर 25% जे आहेत ते आर्मीमधून जातात. पर्सेंट ऑफ द ऑर्डर रँक ऑफ द आर्मी पोस्टल सर्व्हिस आर ऑल्सो ड्रॉ फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अँड रिमेनिंग पर्सनल आर रिक्रुटेड बाय द आर्मी. ते किती असतात? 25% असतात. सिव्हिलियन मधून असतात किती? 75%, तर आर्मी मधून घेतात 25%. देर आर 2 POs कॅरिंग HO स्टेटस. त्याच्यामध्ये फक्त 2 पोस्ट ऑफिस आहेत ज्यांचे 2 पोस्ट कॅरिंग HO स्टेटस, HOच्या लेवलचे असतात. कुठे कुठे आहेत? तर पहिला आहे CBPO सेंट्रल बेस पोस्ट ऑफिस इन दिल्ली, 2 CBPO सेंट्रल बेस पोस्ट ऑफिस इन कोलकाता. त्याच्यानंतर 1 CBPO इज कॉल्ड ॲज 56 APO, हे मुंबईला असतं. CBPO इज कॉल्ड 99 APO, हे दिल्लीला असतं. फील्ड पोस्ट ऑफिसेस विच कॅरी द स्टेटस ऑफ सब पोस्ट ऑफिसेस आर अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ CBPO अँड सर्व द आर्म फोर्सेस डिफरंट लोकेशन्स, वेगवेगळ्या लोकेशनवर हे काम करत असतात. व्हॅल्युएबल आर्टिकल्स अँड मनी ऑर्डर्स विल नॉट बी बुक्ड टू द ॲड्रेस ऑफ द आर्मी पोस्टल सर्व्हिस. हे महत्त्वाचं आहे. VP आणि मनी ऑर्डर हे APS मध्ये बुक केले जात नाही, हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. व्हॅल्युएबल आर्टिकल्स अँड मनी ऑर्डर विल नॉट बी बुक्ड ॲट द ॲड्रेस ऑफ आर्मी पोस्टल सर्व्हिस. इथे बुक केले जाणार नाहीत. ओके, तर मला वाटतं हा एक छोटासा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. याच्यानंतर परत आपण सर्कल स्टोअर डेपोट आणि पुढील व्हिडिओ घेऊया. आताच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ नंबर 2 आहे. व्हिडिओ नंबर 3 मध्ये पुढील गोष्टी येतील.